पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भव्य पायी मोर्चा काढलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे। तर हा मोर्चा मासवण येथे मुक्कामी आहे। आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये जवळपास 50,000 नागरिक हे सहभागी झाल्याची माहिती आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय। तर आम्हाला सरकारचे 1500 रुपये नको, आमच्या मुलांना नोकऱ्या आणि रोजगार द्या। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आमचा मोर्चा मुंबईकडे वळवू, रेल रोको देखील करू असा इशारा देखील या आंदोलकांनी दिलाय। आणि काल दिवसभर सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मोर्चेकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा झाली नसली तरी आज दिवसभरामध्ये सरकार आणि जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव किरण गहला आणि राज्य कमिटी सदस्य लहानी दौंडा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी पाहूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।